सांगली येथे संभाव्य पूर परिस्थितीनिमित्त सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी व महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता व रविकांत अडसूळ यांनी ते जागेवर जाऊन आढावा घेतला आहे। नागरिकांनी भयभीत होऊ नये, प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे शुभम गुप्ता हे सांगत होते। पत्रकार गीता मुदळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। नमस्कार। आज सांगली शहरातील काही पूरपट्ट्यातील भागातील पाहणी करण्यात येत आहे। त्यामध्ये आता सध्या आम्ही इरविन पुलाच्या जवळ आहोत। तिकडे सांगितल्याप्रमाणे 27 फुटापर्यंत पाणी सध्या आहे। सरासरी 30 फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि 45 फूट आपली धोका पातळी आहे। तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे। तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अपडेट करत आहोत। नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांना माहिती मिळेल। त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोहोचल्यानंतर कुठले निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले क्षेत्राचे नागरिकांना स्थलांतरित व्हायचे आहे ती दोन्ही माहितीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आहे। तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आणि कुठलीही प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे 24 तास एक मदत केंद्र चालू आहे। सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक 24 तास मदत केंद्र चालू आहे। त्यावर सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात, मदतची मागणी करू शकतात। त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटम्सची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायची, जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्यानंतर लगेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, सर्वांना नमस्कार। आज थोडा पावसाच्या परिस्थितीच्या दरम्यान महानगरपालिकेला काही शहरातला काही ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे। सध्या आपण इरविन पूलकडे आहे आणि त्याच्या अराउंड 27 फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याची पातळी आहे। तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो, सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे। परंतु काही लो लाईंग एरियाजमध्ये जर वरती ठिकाणी जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लाईंग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे। त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे, म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे। सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही, परंतु काही लो लाईंग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे। सर्वांनी सतर्क राहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेली आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पूरची परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा सज्ज आहे। आपल्याकडे एक NDRFची पथक पण तैनात आहे। सो देअरफॉर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे। आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक सर्वायवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावा। जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली, मोस्टली आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही, पण जर रेस्क्यू करायची होप आली तर लगेच आपण निघू शकतो। सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं। मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे, परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची। थँक्यू, नमस्ते, जय हिंद। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।